नमस्कार. फ्रेंड झोन हा शब्द तर आपण सगळ्यांनीच ऐकलाय नाही का? पण यातून बाहेर पडायला खरंच काही ठोस मार्ग आहे? आज आपण अशाच एका प्लेबुकबद्दल बोलणार आहोत, जे एका खास पुस्तकावर आधारित आहे. आपण आज बोलणार आहोत स्टीव्ह स्कॉटलंडच्या मोर दॅन फ्रेंड्स या पुस्तकाबद्दल. यात मैत्रीच्या नात्याला एका वेगळ्या रोमॅन्टिक वळणावर कसं घेऊन जायचं याबद्दल काही म्हणू शकतो की धाडसी सल्ले दिले आहेत. ओके, तर मग ही फ्रेंड्स झोन भानगड आहे तरी काय? म्हणजे अनेकांसाठी ही एक कॉमन सोशल प्रॉब्लेम आहे. आणि गंमत म्हणजे ह्या पुस्तकात असा दावा केला आहे की यावर एक पक्का उपाय आहे. या पुस्तकानुसार फ्रेंड्स झोन ही समस्या खरं तर निराशेमधून जन्माला येते. म्हणजे एकाला मैत्रीच्या पलीकडे जायचंय, पण दुसरी व्यक्ती मात्र फक्त मित्र म्हणूनच बघते, तेव्हा ही सिच्युएशन तयार होते. सगळा खेळ आहे परसेप्शनचा, दृष्टिकोनाचा. आणि हीच भावना या पुस्तकाचा मूळ गाभा आहे. हे वाक्य अगदी परफेक्टली त्या इमोशनल त्रासाला दाखवतं, जिथे जवळीक तर खूप आहे, पण ती फक्त मैत्रीपुरतीच आहे. आणि मग डोक्यात हा विचार येतो, यातून आपल्याला या पुस्तकाचा टार्गेट ऑडियन्सची मानसिकता कळते. त्यांना असं वाटतं की त्यांच्या चांगुलपणाची काहीच किंमत नाहीये आणि ते नेहमीच मागे राहतात. या पुस्तकाचा मूळ मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. त्यांच्या मते एकदा का तुम्हाला मित्र म्हणून ओळख मिळाली की तुम्ही तिच्या नजरेत सेक्सलेस होता. म्हणजे एकदा मैत्रीचं नातं पक्क झालं की रोमॅन्टिक नात्याची शक्यता जवळजवळ संपतेच, कारण त्यातलं ते आकर्षणच निघून जातं. पण हा दृष्टिकोन बदलणं इतकं अवघड का असतं? चला बघूया या पुस्तकात ह्या रस्त्यातले मुख्य अडथळे आणि धोके नेमके कोणते सांगितले आहेत. आपण सिनेमात काय बघतो की काहीतरी मोठं रोमॅन्टिक केलं की मन जिंकता येतं, पण हे पुस्तक म्हणतं की प्रत्यक्षात असं नाहीये. खरं तर भावना व्यक्त केल्याने सगळं आणखी ऑकवर्ड होऊ शकतं आणि मैत्री पूर्णपणे तुटण्याचा मोठा धोका असतो. तर या पुस्तकाप्रमाणे मुख्य अडथळे काय आहेत? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ती कम्फर्टेबल मैत्री. जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यासोबत खूपच जास्त कम्फर्टेबल असते, तेव्हा तिला तुम्हाला इम्प्रेस करण्याची गरजच वाटत नाही. आणि यामुळे होतं काय की नात्यातलं रहस्य, ते चॅलेंज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्शुअल टेन्शन संपून जातं. ओके, तर मग यावर उपाय काय आहे? पुस्तक सांगतं की मुख्य रणनीती आहे एक नवीन व्यक्ती बनणं. म्हणजे काय तर थेट काहीतरी करण्याच्या आधी स्वतःमध्ये बदल घडवण्यावर फोकस करणं. या स्ट्रॅटेजीची पहिली स्टेप म्हणजे समोरच्या व्यक्तीचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणे, मैत्रीकडून रोमॅन्टिककडे. आणि हा बदल बोलून नाही तर तुमच्या वागण्यातून, तुमच्या ॲक्शन्समधून घडून आणायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की छोटे मोठे बदल इथे चालणार नाहीत. लेखकाच्या मते यासाठी तुमच्या वागणुकीत आणि नात्याच्या पूर्ण डायनॅमिकमध्ये एका मोठ्या, अगदी ड्रॅस्टिक बदलाची गरज आहे. ठीक आहे, मग हे नात्याचे नियम पुन्हा कसे लिहायचे? चला आता थेट ॲक्शन प्लॅन का आहे ते पाहूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, तिच्या मैत्रिणीसारखं वागणं थांबवा. म्हणजे काय? पहिलं म्हणजे हे जे 24 तास फोनवर बोलणं असतं ना, ते बंद करा. लेखकाच्या मते फोन फक्त डेट्स ठरवण्यासाठी वापरायचा, तासनतास प्रॉब्लेम्स डिस्कस करण्यासाठी नाही. दुसरं, तिच्या आयुष्यातल्या दुसऱ्या मुलांबद्दल चर्चा करणं टाळा. असं केल्याने तुमचा सेफ फ्रेंड हा टॅग आणखी पक्का होतो. आणि तिसरं म्हणजे तुमच्या भावना लगेच व्यक्त करू नका. पुस्तक म्हणतं की जास्त मोकळेपणाने बोलल्याने नात्यातलं ते रहस्य, ती मिस्ट्रीज संपून जाते. पण हे सगळं करून हा धोका पत्करण्यासारखा आहे का? चला या स्ट्रॅटेजीचं शेवटचं गणित काय आहे त्यावर नजर टाकूया. इथे लेखक एक स्पष्ट वॉर्निंग देतो. ही प्रोसेस अजिबात सोपी नाहीये आणि ती यशस्वी होईलच याची काही गॅरंटी नाही. मैत्री धोक्यात घालण्याची पूर्ण तयारी ठेवावी लागेल, कारण एकदा का हा मार्ग निवडला की पुन्हा पूर्वीसारखं फक्त मित्र म्हणून राहणं जवळजवळ अशक्य आहे. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो की एका संभाव्य रोमॅन्टिक नात्यासाठी एका चांगल्या, पक्क्या मैत्रीचा धोका पत्करणं खरंच योग्य आहे का? या पुस्तकाचा संपूर्ण पायाच याच मोठ्या जोखमीवर उभा आहे. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?